महत्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता। पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे। याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमक करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता, काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं। आणि मी हेही सांगतो, जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेत पूर्ण करणार, हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो। लाडकी बहीण योजना बहिणींसाठी 8 मार्च गोड ठरणार। महिला दिनी खात्यामध्ये तुम्हाला मोठी भेट जमा होऊ शकते। लाडक्या बहिणींनो, तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या तुमच्या 20व्या हप्त्याबद्दल वाट पाहत आहात, तर महिला दिनी या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे, तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही 20व्या हप्त्याची म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। कारण की बघा, मागचे जवळपास 7 ते 8 हप्ते जे आहेत ते वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत, त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत नाहीत। तर लाडक्या बहिणींची मागणी देखील आहे की प्रत्येक महिन्यासाठीची एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। तुम्हालाही काय वाटतं या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जर तुम्हाला 1 तारीख फिक्स करावी असं तुम्हाला वाटत असेल तर, कारण की तुम्हाला त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो वेळेवरती पैसे भेटल्यास। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला जर 19वा हप्ता जमा झाला असेल म्हणजे जानेवारी महिन्याचा, तर हा फेब्रुवारी महिन्याचा देखील तुमचा प्रलंबित हप्ता जमा होऊ शकतो। कारण की मार्च महिन्याचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे, संपत आलेला आहे, तरी देखील अजून याचा GR आलेला नाही किंवा याची फिक्स डेट ठरवण्यात आलेली नाही। मात्र महत्वाची न्यूज आली आहे बघा, राज्यातील कोट्यवधी महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याबाबत एक अखेरची महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे। 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्याची दाट शक्यता आहे। बघा, मागच्या वेळेस देखील 8 मार्चला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता। तर यावेळेस देखील अशाच पद्धतीने तुम्हाला हा फेब्रुवारी महिन्याचा राहिलेला हप्ता जो आहे 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून जमा होण्याची शक्यता असू शकते, त्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी तुमचा हा प्रलंबित फेब्रुवारी महिन्याचा जो आहे 20वा हप्ता तो जमा व्हावा आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील त्याच्यासोबत जमा झाल्यास लाडक्या बहिणींना डबल या ठिकाणी गिफ्ट भेटू शकतं, म्हणजे टोटल 3,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात। परंतु सध्या तरी फेब्रुवारीचा जो तुमचा स्थगित हप्ता आहे तो भेटणं गरजेचं आहे। मग मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढं ते मार्च महिन्याच्या पुढच्या संपल्यानंतर पुढच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये
म्हणजेच एप्रिलमध्ये हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये 8 मार्चच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर जमा होण्याची शक्यता आहे. बघा, सरकारकडनं महिला दिनाचे औचित्य साधून या निधीचे वितरण करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळेच मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही आनंदाची बातमी येऊ शकते. तांत्रिक प्रक्रिया असेल तर ती संपूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल सरकारने महिलांना वेळेत लाभ देण्यासाठीच्या हालचाली वेगाने सुरू केलेल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया जी आहे जेणेकरून अडथळा निर्माण होऊ नये त्याच्याबद्दल जी कार्यवाही आहे, तांत्रिक प्रक्रिया जसं की डीबीटी प्रक्रिया असेल किंवा जे निधी आहे त्याचं निधीचं वितरण करणं असेल, त्याबद्दल ज्या अडचणी असतील त्याच्यावरती कार्य सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरती या निधी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात असून 8 मार्चला राज्यभरातील पात्र महिलांना या विशेष भेटीचा लाभ भेटू शकतो. यामुळेच यंदाचा महिला दिन या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने खास ठरू शकतो. तर लाडक्या बहिणींसाठी बघा, आता 2100 रुपयाबद्दलची देखील अपडेट आलेली आहे. मागच्या वेळी अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाबद्दलची घोषणा केली जाईल असं वाटत होतं, मात्र ती झालेली नव्हती. यावेळेस 2100 रुपयाबद्दलची घोषणा होण्याची शक्यता असू शकते. त्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे ती देखील आपण बघूयात. तर 6 मार्चला सरकार मोठी घोषणा करू शकतं. 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दल या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्यातील कोट्यवधी महिला ज्या सणाची वाट पाहत आहेत तो क्षण म्हणजे अगदी जवळ आला आहे का? लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार की ही केवळ एक चर्चा ठरणार? 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामागील नेमकं सत्य काय आहे ते देखील आपण बघूयात. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय अशी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये खात्यामध्ये दिले जातात. आतापर्यंत तुम्हाला जवळपास 19 हप्ते जे आहेत जानेवारीपर्यंतचे वाटप झालेले असतील. सर्वांचे 1919 हप्ते आलेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की काही लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्ते देखील स्थगित राहिलेले आहेत आणि जानेवारी महिन्याचा देखील काही लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत, ज्यामध्ये KYCतील चुकांमुळे या ठिकाणी ही प्रक्रिया प्रलंबित राहिलेली होती. पण आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर याबाबत चर्चांना जोर देखील धरला होता. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता असू शकते असंही बोललं जात आहे. मात्र ही घोषणा आनंदाची बातमी घेऊन येणार की महिलांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच पडणार याबाबत मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाही. राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता बराच काळ लोटला आहे. जवळपास 2 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा हप्ता 2100 रुपये केला जाईल असं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं. मात्र योजना सुरू होऊन आता 2 वर्षाचा टप्पा जवळ येत असतानाही प्रत्यक्ष खात्यात जमा होणारी रक्कम अजूनही वाढलेली नाही. 1500 रुपये दर महिन्याला जमा केले जात आहेत. मागील अर्थसंकल्पात महिलांना मोठ्या घोषणेची अपेक्षा होती, परंतु त्यावेळी देखील या ठिकाणी पदरी निराशाच पडलेली आहे. आता 6 मार्चला या ठिकाणी मोठी घोषणा होऊ शकते. बघा, यंदाचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात 6 मार्च हा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधी मंजूर होणार का याकडे सर्वांचे या ठिकाणी डोळे लागलेले आहेत. 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत अधिकृतरित्या अद्याप मात्र घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पीय भाषणात याचे प्रतिबिंब उठू शकते, त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. बघा, आर्थिक गणित काय आहे नेमकं त्याच्याबद्दलचं या ठिकाणी रिअल वास्तव काय आहे. एकीकडे हप्त्याची चर्चा सुरू असताना फेब्रुवारी महिन्याच्या राज्याच्या तिजोरीवरील बोजा दुर्लक्षित करून चालणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवरती तब्बल वर्षाला 36,000 कोटी रुपयांचा आर्थिक अतिरिक्त भार जो आहे तो पडत आहे. राज्याची सध्याची वित्तीय तूट आणि कर्ज पाहता नवीन सवलती जाहीर करणे सरसकटी मोठं आव्हान आहे. तर राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी 3.5 वर्षांच्या काळात राज्यात कोणतीही मोठी निवडणूक नाही. सहसा लोकप्रिय या निवडणुकीच्या तोंडावरती घोषणा ज्या आहेत या ठिकाणी केल्या जातात, ज्या पण लोकप्रिय जो घोषणा असतील. सध्या निवडणुकीचे कोणतेही दडपण नसल्यामुळे सरकार आर्थिक शिस्त पाळण्यासाठी या योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जात आहे. मात्र त्यामुळे 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित करतात की राज्याच्या तिजोरीचा विचार करून जैसे ते स्थिती ठेवतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयाबद्दलचा हा निर्णय जो आहे तुम्हाला 6 मार्चला पाहायला भेटेल. त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत बातमी देण्यात आलेली नाही.
की या ठिकाणी सरकारकडनं 6 मार्चला घोषणा केली जाईल म्हणून, मात्र 6 मार्चला घोषणा होण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री काय घोषणा करतायत ते पाहणं गरजेचं आहे. जसं अजून याबद्दल नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की शेअर केलं जाईल. तर फेब्रुवारी महिन्याचा तुमचा लाभ जो आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील आपण अपडेट बघितलेली आहे. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.